नमस्कार मित्रांनो, BMC कार्यकारी सहाय्यक या परीक्षेतील सामान्य ज्ञान या विषयाचा आपला हा भाग 8 असणार आहे। यामध्ये आपण मुंबईच्या स्थानिक इतिहास याबद्दल महत्त्वाची माहिती बघणार आहोत। यामध्ये आपण मुंबईची स्थापना कशी झाली, मुंबईचा प्राचीन इतिहास काय आहे आणि सोबतच जे आधुनिक इतिहास आहेत त्याच्याशी रिलेटेड जे मुंबईमध्ये स्थानिक बाबी आहेत त्या आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। तर पाषाण युगापासून मुंबई बॉम्बे येथे स्थानिक आदिवासींचे वास्तव्य आहे। कोडी आणि आगरी म्हणजेच एक मराठी कोकणी लोक होते। हे बेटांचे सर्वात जुने स्थायिक होते। इसवी सन पूर्व 2रे शतक ते 10व्या शतकापर्यंत ही बेटे सलग देशी राजवंशांच्या नियंत्रणाखाली होती। यामध्ये सातवाहन असेल, अभिरास, वाकाटक, कलाचुरी, कोकण मौर्य, चालुक्य, राष्ट्रकूट, सिल्लार आणि चोल या घराण्यांची इथे राजवट होती। महिकावतीच्या भीमाने 13व्या शतकाच्या उत्तरार्ध या भागात एक छोटेसे राज्य स्थापन केले आणि तिथे ते स्थायिक झाले होते। दिल्ली सल्तनतने 1348 मध्ये ही बेटे ताब्यात घेतली आणि ती नंतर 1391 पासून गुजरातच्या सल्तनतकडे देण्यात आली होती। इथे गुजरात पाहिजे। पोर्तुगीज व्हाईसरॉय नुनो दा कुन्हा आणि गुजरातचा बहादूर शाह यांच्यामध्ये बासिंचा तह झाला होता 1534 मध्ये आणि त्या तहामध्ये ही बेटे पोर्तुगीजांच्या ताब्यामध्ये देण्यात आली होती। हा नाव महत्त्वाचं आहे, नुनो दा कुन्हा। मुंबईच्या बेटांना गोवा आणि मुंबईवरील मराठा आक्रमण असेल आणि 17व्या शतकाच्या शेवटी कोकणावरील मुघल आक्रमण असेल हे सहन करावं लागलं होतं। 1919च्या रोलॅट सत्याग्रह असेल आणि 1946चं रॉयल इंडियन नेव्ही म्युटिनी असेल, या दोन्ही घटनेचं मुंबई हे केंद्र होतं। 1947 मध्ये भारताच्या स्वातंत्र्यानंतर भारताने राखून ठेवलेल्या बॉम्बे प्रेसिडेन्सीचा जो प्रदेश आहे त्याची पुनर्रचना ही बॉम्बे स्टेटमध्ये करण्यात आली होती। 1960 मध्ये संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या निषेधानंतर शहराचा मुंबई राज्यातून नव्याने निर्माण झालेल्या महाराष्ट्र राज्यामध्ये समावेश करण्यात आला होता। 6 मार्च 1996 रोजी बॉम्बेचे मुंबई असे नामकरण करण्यात आले होते। आपण इथे महत्त्वाचा पॉईंट आहे। त्यानंतर आधुनिक इतिहासामध्ये काही महत्त्वाच्या बाबी आहेत। मुंबईतील स्थानिक ज्या महत्त्वाच्या मुंबईच्या बाबी आहेत, ज्या संघटना आहेत, ज्या घटना आहेत त्याच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघत आहोत। तर इंग्रजांनी मुंबईमध्ये 1668 मध्ये आपली वखार स्थापन केली होती। मुंबई हा 1961 रोजी ब्रिटनच्या सम्राट चार्ल्स II पोर्तुगाल राजकुमाराशी विवाह केला होता, म्हणून त्याला मुंबई हे बेट आंदण देण्यात आले होते। चार्ल्स II हा बेट 1668 मध्ये कंपनीला वार्षिक 10 पौंड भाड्याने दिले होते। महाराष्ट्रात न्यायालयीन यंत्रणा उभारण्याचे कार्य एल्फिन्स्टनने केलेले होते। इसवी सन 1823 मध्ये मुंबई येथे सर्वोच्च न्यायालय स्थापन करण्यात आले होते। पुढे 1861 मध्ये भारतीय उच्च न्यायालय कायद्यानुसार मुंबई, कलकत्ता आणि मद्रास येथे उच्च न्यायालये स्थापन झाली होती। 14 ऑगस्ट 1862 रोजी दिवाणी व फौजदारी न्यायालय रद्द करून मुंबईला हायकोर्ट स्थापन झालं होतं। आपण महत्त्वाचा पॉईंट आहे। त्यानंतर मुंबईतील काही महसूल व्यवस्था आहे। पेशव्यांच्या काळामध्ये मुंबई या क्षेत्रामध्ये मक्ता पद्धत होती, तर बंगालमध्ये कॉर्नवॉलिसने कायमधारा पद्धत लागू केली होती। परंतु मुंबई क्षेत्रातील पेशव्यांना ती पद्धत मान्य नव्हती, त्यामुळे एल्फिन्स्टनने मुंबई प्रांतामध्ये मौजेवारी पद्धत लागू केली होती। हा पण महत्त्वाचा पॉईंट आहे। त्यानंतर मुंबई इलाक्याचे पहिले 5 गव्हर्नर पण तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत। पहिला आहे एल्फिन्स्टन, 1818 ते 1827 दरम्यान त्यांचा कार्यकाळ होता। दुसरे आहेत सर जॉन माल्कम, 1827 ते 1830 दरम्यान होते। सिडने बेक्विथ आहेत 1830 ते 1831। अर्ल क्लेअर आहेत 1832 ते 1832। रॉबर्ट ग्रँट आहेत 1835 ते 1838। पहिले 5 तरी नाव तुम्हाला लक्षात राहिले पाहिजे। त्यानंतर मुंबईतील काही प्रशासन व्यवस्था आहे। 1818 मध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने महाराष्ट्र ताब्यात घेतला आणि त्या भागाला बॉम्बे प्रेसिडेन्सी म्हणजेच मुंबई इलाका असे नाव दिले होते। या इलाक्याचे पहिले गव्हर्नर म्हणून माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन यांनी काम पाहिलं होतं। त्यांचा कार्यकाळ आहे 1818 ते 1827 दरम्यान ते मुंबई इलाक्याचे पहिले गव्हर्नर होते। त्यांनीच महाराष्ट्राची प्रशासन व्यवस्था अस्तित्वात आणली होती। माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन यांचा जन्म डबार्टन, स्कॉटलंड येथे झाला होता। मुंबई इलाक्याचे ते पहिले गव्हर्नर होते। पेशव्यांच्या काळामध्ये पण ते मुंबई इलाक्यामध्ये होते। त्यांच्यावर इंग्लंडमधील उदारमतवादी विचारांचा प्रभाव पडलेला होता। त्यानंतर 1857 मध्ये काही मुंबईतील उठाव आहेत।
1857च्या उठावात मुंबई शहर ब्रिटिश सत्तेला मदत केली होती त्यांनी. बॉम्बे असोसिएशन असेल, मुस्लिम समाज असेल इत्यादींनी सरकारला पाठिंबा दिला होता. 20 जून 1857ला एक अर्ज त्यांनी, जो पाठिंब्याचा अर्ज आहे तो ब्रिटिश सरकारला पाठवलेला होता. त्यामध्ये भाऊदाजी लाड, नवरोजी फ्रामजी, काउसजी जहांगीर, कावरजी जमशेदजी, काशी मुहम्मद युसूफ यांच्या सह्या होत्या. त्यानंतर मुंबई इलाक्यातील ज्या संघटना आहेत, म्हणजे ज्या स्पेशली मुंबई इलाक्यामध्ये स्थापन झाल्या आहेत, त्यांच्याबद्दल पण आपल्याला माहिती असायला पाहिजे. बॉम्बे असोसिएशन आहे, याची स्थापना 26 ऑगस्ट 1852मध्ये झाली होती. मुंबईतील एल्फिस्टन विद्यालयात सभा बोलवून तेथे ही असोसिएशन स्थापन करण्यात आली होती. ही महाराष्ट्रातील प्रथम राजकीय संघटना आहे. या संघटनेचे प्रास्ताविक बोमनजी होर्मसजी यांनी केले होते. ही संघटना खाजगी आणि गुप्त होती. हिचे अध्यक्ष नाना शंकर सेठ होते आणि त्यापुढे जमशेदजी जिजीबाई हिचे अध्यक्ष होते. त्यानंतर ईस्ट इंडिया असोसिएशन आहे. या कमिटीलाच सेवानिवृत्त अधिकाऱ्याची कमिटी असेही म्हणतात. हिची स्थापना 1 नोव्हेंबर 1866मध्ये दादाभाई नौरोजींनी लंडनमध्ये केली होती. हिच्या शाखा मद्रास, कलकत्ता आणि मुंबई येथे होत्या. 22 मे 1869मध्ये मुंबईमध्ये याची शाखा काढली होती आणि त्या शाखेचे अध्यक्ष भाऊदाजी लाड हे होते. त्यानंतर बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन आहे. याची स्थापना 31 जानेवारी 1885ला झाली होती. बॉम्बे या ठिकाणी झालेली होती. ज्या संघटनेची स्थापना बॉम्बेमध्ये किंवा मुंबईमध्ये झाली आहे ते अत्यंत महत्त्वाचे आहेत. त्यावर पण तुम्हाला परीक्षेमध्ये ते प्रश्न टाकू शकतात, कारण आपल्याला सामान्य ज्ञान या विषयामध्ये मुंबईच्या स्थानिक बाबी दिलेल्या आहेत. त्यामुळे ह्या महत्त्वाच्या स्थानिक बाबी आहेत. तुम्हाला भूगोल किंवा इतिहास या विषयातील काही स्थानिक बाबी विचारू शकतात. बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन हिचे संस्थापक बदरुद्दीन तैयबजी, सर फिरोजशाह मेहता, के.टी. तेलंग हे होते. असोसिएशनचे उपाध्यक्ष दादाभाई नौरोजी होते. यामध्ये सहभाग रहिमतुल्ला सयानी, नारायण चंदावरकर आणि न्यायमूर्ती गोखले यांनी केलं होतं. हिचे उद्दिष्ट होते लोकमत जागरूक करणे, भारतीयांचे राष्ट्रीय हक्क साध्य करणे, स्थानिक संस्थांना स्वातंत्र्य मिळवून देणे. त्यानंतर हा अत्यंत महत्त्वाचा पॉईंट आहे. याचाच परिणामस्वरूप 1888ला मुंबई महानगर अधिनियम हा अस्तित्वात आला होता, म्हणजेच तो पारित करण्यात आला होता. हा अत्यंत महत्त्वाचा पॉईंट आहे. यावर बेस तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारू शकतात. बॉम्बे असोसिएशनमधूनच ही संघटना स्थापन झालेली होती. त्यानंतर नॅशनल काँग्रेसची स्थापना आहे. इंडियन नॅशनल काँग्रेसची स्थापना ही पण मुंबईमध्ये झाली होती. त्यामुळे याबद्दल पण बेसिक माहिती तुम्हाला माहिती असायला पाहिजे. हिचे पहिले अधिवेशन 28 ते 31 डिसेंबर 1885 रोजी मुंबईमध्ये पार पडले. याचे अध्यक्ष W.C. बॅनर्जी होते. ठिकाण गोकुळदास तेजपाल संस्कृत पाठशाळा मुंबई येथे झालं होतं. सचिव A.O. ह्यूम होते आणि हेच या संघटनेचे म्हणजेच काँग्रेसचे संस्थापकही होते. पहिल्या अधिवेशनामध्ये 72 प्रतिनिधी उपस्थित होते आणि या 72मध्ये 38 लोक हे मुंबई प्रांतातील होते. हा पण महत्त्वाचा पॉईंट आहे. त्यानंतर यावर तुम्हाला प्रश्न येऊ शकतात, कारण की हा कुठल्याही पुस्तकांमध्ये उपलब्ध नाही. मुंबईतील साधक आश्रम आहे. इसवी सन 1921मध्ये बॅरिस्टर केशवराव देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली मुंबई येथील अंधेरीचे आनंदीलाल पोद्दार शेटजींच्या वाड्यामध्ये साधक आश्रम याची स्थापना करण्यात आली होती. यातील विद्यार्थ्यांना एक शपथ घ्यावी लागत असे, मी सरकारी नोकरी करणार नाही. यांना सूतकताईचे, दुग्धव्यवसाय आणि शेती करण्याचे प्रशिक्षण दिले जात होते. साधक आश्रमाची व्यवस्था जी आहे ती पुंडलिक कातकरे पाहत होते. या आश्रमाला पुस्तके उमर शोबानी यांनी, शंकरलाल बँकर यांनी पुरवलेली होती. त्यानंतर प्रार्थना समाज आहे. एकेश्वर उपासक मंडळी नावाची एक संस्था होती आणि तीच पुढे प्रार्थना समाज म्हणून स्थापन करण्यात आली होती. याची स्थापना जी आहे 31 मार्च 1867 रोजी मुंबईमध्ये झाली होती. पहिली सभा आत्माराम तरखडकर यांच्या घरी भरलेली होती. हिचे सेक्रेटरी बाळ मंगेश बागडे होते. हिचा वारसा भागवत धर्माचा वारसा ही संस्था चालवत होती. या समाजाच्या स्थापनेची प्रेरणा जी आहे ती केशवचंद्र सेन यांच्याकडून घेण्यात आली होती. हिचे संस्थापक आहेत तरखडकर त्रयी म्हणतात त्यांना, आत्माराम तरखडकर, दादोबा पांडुरंग तरखडकर, भास्कर पांडुरंग तरखडकर तसेच राघव भांडारकर इत्यादी आहेत. तर यानंतरच्या भाग 9मध्ये आपण जे इतिहासातील काही इतर महत्त्वाच्या बाबी राहिलेल्या आहेत, फॉर एक्झाम्पल वर्तमानपत्रे असतील, मुंबईतील
जी स्थानिक वर्तमानपत्रे आहेत ती पण तुम्हाला माहिती पाहिजे आणि सोबतच जी मुंबईतील स्थानिक समाज सुधारक आहेत त्यांच्याबद्दल पण तुम्हाला माहिती असायला पाहिजे. तर हे जे आहे आपण समोरच्या भागामध्ये बघणार आहोत आणि त्यानंतर आणखी एक पार्ट येणार आहे म्हणजेच पार्ट 10 येणार आहे. यामध्ये आपण जी इतर संकीर्ण माहिती राहिलेली आहे म्हणजेच मुंबईतील काही महत्त्वाच्या संस्था असतील, फॉर एक्झाम्पल RBIचे हेडक्वार्टर आहे, त्यानंतर इतर बँकेंची हेडक्वार्टर आहेत, इतर मोठ्या मोठ्या संस्था आहेत, त्याबद्दलची आपण संपूर्ण माहिती भाग 10 मध्ये बघणार आहोत. आणि यामध्ये तुमचं इथे BMC साठीची सामान्य ज्ञान या विषयासाठीची जी सिरीज आहे इथे संपून जाईल. त्यानंतर तुम्हाला हे सगळेच PDF मर्ज करून आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अपलोड केल्या जातील. तिथून तुम्ही डाउनलोड करून त्याची रिव्हिजन करू शकता. PDF आणि इतर माहितीसाठी तुम्ही ब्रेनसीट MPSCचं टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. याची लिंक जी आहे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे.